प्रत्येक रेसिपीची एक अशी वेगळी ओळख असते आणि आज एक नवीन रेसिपी ती म्हणजे कुळथाचं पिठलं. मला या पिठल्याबद्दल सांगायचं म्हणजे मला हे खूप आवडतं आणि कोकणी भागामध्ये हे पिठलं बऱ्यापैकी खाल्लं जातं. माझे आजोबा पण हे पिठलं छान करत होते. तर आता बघू या पिठल्याची रेसिपी. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी घातली, चांगली तडतडू दिली. मग त्यामध्ये घातले हिंग, कढीपत्ता घातला, तो चांगला असा तडतडू दिला, फुलू दिला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा, मिरची, ठेचून घेतलेली लसूण ह्या तिन्ही गोष्टींना एकदम ॲड केल्या. तुम्हाला कांदा घालायचा नसेल, मिरची घालायची नसेल तर ते ऑप्शनल आहे. मिरची नाही घातली तर तिखट घाला. मी इथे दोन्ही पण यूज केलं होतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही ते मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. आणि इकडे छान असं ते परतून घेतलं. शिजू देण्यासाठी कांदा जरा भाजला तर चांगला लागतो, तो भाजण्यासाठी ते त्याच्यावर झाकण ठेवलं आणि एक वाफ काढू दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं जेणेकरून कांदा लवकर शिजावा, भाजून जावा याच्यासाठी. आणि परत तो कांदा छान परतून घेतला. परत एकदा जराशी वाफ काढायला दिली कारण मिरची अजून भाजली गेली नव्हती माझी. तर मिरची अशी छान भाजल्यावर त्याचा एक स्वाद वेगळा लागतो लसणीचा वगैरे. आणि मग त्यामध्ये हळूहळू तिखट, मीठ, हळद आणि तुम्हाला जर कांदा लसूण तिखट घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने सगळं त्याच्यामध्ये घातलं आणि मध्ये मध्ये परतू नये म्हणजे करपू नये याच्यासाठी परतत राहिले होते ते सगळे. आणि मग त्यामध्ये ना भरपूर पाणी घालायचं. कुळथाची पिठी ही पातळच खायला जास्ती चांगली लागते, त्यामुळे इथे तुम्ही पाणी भरपूर घाला. जर म्हणजे भरपूर म्हणजे एकदम भरपूर घालू नका, तुम्ही किती माणसं जेवणार आहे त्या अंदाजाने तुम्ही घाला. पण इथे ना मी बऱ्यापैकी पाणी घातलं होतं कारण पातळच पिठी चांगली लागते. आणि छान अशी त्या पाण्याला ना उकळी येऊ द्यायची, झाकण ठेवून दिलं. आणि तुम्ही बघा इथे कशी रटरटून उकळी आलेली आहे त्या कुळथाच्या पिठासाठी जे काही केलं होतं त्याच्यासाठी. तर उकळी आल्यानंतर हे वरनं असं पीठ पेरून घेतलं. तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही एका भांड्यामध्ये कुळथाचं पीठ आणि पाणी एकत्र करून मिक्स करून ते मग त्याच्यामध्ये ओतू शकता. पण मला असं ना गुठल्यावालंच पीठ खायला आवडतं, त्यामुळे जे पिठी खायला आवडते म्हणून मी अशी वरणच पीठ पेरत होते त्याच्यावर. त्याच्यानंतर हे असं छानपैकी इकडे ना मिक्स करून घेतलं. माझ्याकडून पीठ थोडं जास्ती पडलं होतं म्हणून जरासं मी पाणी ॲड केलं. इथे तुम्ही गरम पाणी वापरलं तरी चालेल, म्हणजे नंतर घालत असतो कमी जास्त करायचं असतं त्यावेळेला पाणी गरम वापरलं तर त्याची चव टिकून राहील. आणि एक उकळी छान अशी आल्यानंतर कुळथाचं पिठलं मस्तपैकी तयार झालं होतं. आमच्याकडे कोकणी भागांमध्ये इथे पिठी म्हणतात. त्याच्यामध्ये तूप घातलं, वरनं छान अशी कोथिंबीर पेरली होती आणि परत एक तूप वितळावं म्हणून परत एक 5 मिनटं त्याला उकळत ठेवलं होतं, 2 मिनटं. आणि अशा पद्धतीनं ही आपली कुळथाची पिठी तयार झालेली आहे. थंडीमध्ये जर तुम्हाला सर्दी वगैरे झाली असेल तर अशी गरमागरम पिठी, त्याच्याबरोबर भात आणि पापड असा एक नंबर मेनू होतो. तुम्ही ही कुळथाची पिठी किंवा पिठलं करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं ते. आणि अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा.